राष्ट्रीय महामार्ग 60चा पुणे नाशिक महामार्ग भाग, जो पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 50 होता. पुणे नाशिक महामार्ग दोन्ही शहरांमधील अंदाजे 210 ते 214 किलोमीटर अंतर व्यापतो. सामान्यतः रहदारी रस्त्याची स्थिती आणि थांबे यावर अवलंबून सुमारे 4.5 ते 5 तास लागतात. हा केवळ एक वाहतूक मार्ग नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, सांस्कृतिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रासाठी एक जीवनरेखा आहे. नाशिक फाटा ते खेड किंवा राजगुरुनगर यामध्ये मोशी, कासारवाडी, चाकण इत्यादी भागात वाहनांची संख्या आणि गर्दी फार जास्त असते. नाशिक फाटा ते खेडपर्यंत सुमारे 29 ते 30 किलोमीटर अंतरावर महामार्गाच्या काही भागात 8 लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्याची योजना आहे. यामध्ये सध्याच्या रस्त्याचे 4 किंवा 6 लेन, सर्व्हिस रोड, रॅम्प इत्यादींचे अपग्रेडेशन समाविष्ट असेल. नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 30 किलोमीटरच्या भागाचे अपग्रेडेशन केले जात आहे. यानंतर या मार्गावरील सध्याचा प्रवास, जो की 1.5 ते 2 तास आहे, तो सुमारे 20 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. या उन्नत रुंदीकरण प्रकल्पाची किंमत 7,827 कोटी इतकी आहे. बायपास आणि उन्नत कॉरिडॉरमुळे शहरे किंवा स्थानिक रस्त्यांवरून जाणारी वाहतूक कमी होईल. विकसनशील उपनगरांमध्ये गर्दी कमी होईल. विशेषतः चाकण, भोसरी इत्यादींसाठी चांगली कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरवरील लॉजिस्टिक्स, उद्योग, रिअल इस्टेटमध्ये मदत करेल. पुणे नाशिक कॉरिडॉर हा महाराष्ट्रातील एक धोरणात्मक औद्योगिक पट्टा आहे, कारण त्याची कनेक्टिव्हिटी, औद्योगिक केंद्रे आणि लॉजिस्टिक्समधील भूमिका महत्त्वाची आहे. पुणे हे ऑटोमोबाईल, IT, उत्पादन, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी ओळखले जाते, आणि नाशिक हे विद्युत उपकरणे, अभियांत्रिकी, औषध निर्माण आणि वाईन उद्योगांसाठी ओळखले जाते. पुण्याजवळील चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्र जागतिक ऑटोमोटिव्ह ब्रँड्सचे क्षेत्र आहे. या मार्गाचा फायदा येणाऱ्या लॉजिस्टिक्स हब, MIDC झोन आणि गोदामांना होतो. नाशिकमधील इलेक्ट्रिकल्स, स्विच गिअर्स, हेवी इंजिनिअरिंग कंपन्यांसाठी ओळखले जाणारे सिन्नर आणि सातपूर MIDC क्षेत्र देखील महत्त्वाचे आहेत. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये नाशिक हा एक महत्त्वाचा भाग आहे. MSME आणि लॉजिस्टिक्सला चालना देण्यासाठी जलद महामार्ग वाहतुकीमुळे पुरवठा साखळीतील लॉजिस्टिक्स कमी खर्च आणि वेळेत वितरण शक्य होते. JNPT बंदरातून पुणे मार्गे निर्यातीसाठी माल वाहतूक आणि कंटेनर मार्गासह एकत्रीकरण सुधारत आहे. हा महामार्ग मुंबई आणि JNPT बंदराला जोडतो. विशेषतः कापणीच्या हंगामात नाशवंत वस्तूंच्या निर्यातीसाठी अन्न प्रक्रिया युनिट्स, शीतगृह साखळी, वायनरीज आणि कृषी आधारित लघु आणि मध्यम उद्योग या कॉरिडॉरवर अवलंबून असतात.
पुणे नाशिक महामार्ग समृद्ध शेतीपट्ट्यामधून बाजारपेठा आणि बंदरापर्यंत कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. नाशिक ही भारताची द्राक्ष आणि कांद्याची राजधानी आहे. भारताचे द्राक्ष, कांदे आणि डाळिंबाचे अव्वल उत्पादन इथे होत असते. निर्यात दर्जाच्या द्राक्ष आणि वाईन द्राक्षांच्या शीतसाखळी लॉजिस्टिक्ससाठी हा महामार्ग महत्त्वाचा आहे. आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमधील कांदे या मार्गाने इतर राज्य आणि बंदरांमध्ये नेले जातात. तसेच पुणे भागातील ऊस, टोमॅटो आणि इतर पालेभाज्यांचाही येथे पुरवठा केला जातो. नाशिक हे भारताची वाईन कॅपिटल आहे. सोला, यॉर्क, ग्रोव्हर, झांपा इत्यादी वाईन फेस्टिवल, वाईनयार्ड स्टे, वाईन टेस्टिंग इव्हेंट्स आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. या महामार्गामुळे पर्यटन क्षेत्रात खूप मोलाची भर पडलेली आहे. महामार्गाच्या विस्तारानंतर 2 शहरांच्या दरम्यान असणाऱ्या पर्यटनात महत्त्वपूर्ण विकास होईल यात शंका नाही. हा महामार्ग महाराष्ट्राच्या परंपरांचे मिश्रण दर्शवणाऱ्या सखोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या प्रदेशांना जोडतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे, जिथे शास्त्रीय संगीत, नाट्य आणि मराठा इतिहास पाहायला मिळतो. नाशिक, जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरणाऱ्या 4 शहरांपैकी एक. त्र्यंबकेश्वर एक तीर्थक्षेत्र आहे, जे गोदावरी नदीकाठी मंदिरे आणि घाट असलेले हिंदू अध्यात्माचे केंद्र आहे. पुण्यातील गणेशोत्सव आणि नाशिकमधील कुंभ यांमध्ये मोठ्या प्रमाणात तीर्थयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या महामार्गामुळे या दोन्ही शहरांचे सांस्कृतिक महत्त्व वाढण्यास मदत होते. पुणे नाशिक महामार्गामुळे ऐतिहासिक, आध्यात्मिक, नैसर्गिक आणि वाईन पर्यटन केंद्रापर्यंत सहज पोहोचता येते. भीमाशंकर, माळशेज घाट, जुन्नर, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर मंदिर इत्यादी पर्यटन आणि आध्यात्मिक स्थळे या महामार्गामुळे जोडली गेली आहेत.